जय श्री कृष्ण माऊली। मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हे बघा, सगळे जण म्हणतात का मित्र असावे तर कृष्ण आणि सुदामा सारखे असावेत, सगळ्यांना वाटतो। पण या कलियुगात मात्र तसे मित्र शक्य नाही। कारण खरोखर जर त्यांची संस्कृती घेतली ना तर अशक्याचं शक्य पण होऊ शकतं बरं का। असं म्हणत नाही मी का शक्यच नाही म्हणून। कृष्ण आणि सुदामा बालपणीचे मित्र एका गुरुकुलात शिकल्याने कालांतराने काय झालं, कृष्ण द्वारकेचे राजा झालेले आहेत आणि सुदामदेव गरीब होते। मग एक दिवस त्यांची पत्नी म्हणते, नाथ अहो तुमचे मित्र द्वारकेचे राजा आहेत, मग तुम्ही जा आणि त्यांच्याकडे काहीतरी मागा। नाही ग सुशीले, तुला असं वाटतं खरंच मी मागेल म्हणून? नाही नाही अगं, भेटण्यासाठी जायचं असेल ना तर मी जाऊ शकतो बघ, पण मी मागण्यासाठी मात्र जाणार नाही ग सुशीले। सुशीला म्हणते, नाथ ठीक आहे तुम्ही जा, तुम्ही काहीच मागू नका, फक्त भेटून या त्यांना। ते तुमची परिस्थिती पाहूनच ओळखतील, तो चातुर शिरोमणी आहे, तो सगळ्या जगाचा मालक आहे, सर्वज्ञ आहे, आणि तो कसा नाही जाणणार, म्हणून तुम्ही बिनधास्त जा स्वामी। मग सुशीले, अगं काहीतरी लागेल की, काहीतरी भेट द्यावी लागेल ना। मग सुशीला म्हणते, हो नाथ। मग सुशीलेनं काय केलं, 4 घरून पोहे आणले आणि ते एका याच्यात बांधले कपड्यामध्ये, आणि ते त्या सुदामदेवाजवळ दिलेले आहेत। सुदामदेव निघालेले आहेत, जवळ जवळ द्वारका आली। द्वारका बघितली तर पूर्ण द्वारका सोन्याची दिसत होती। आता मी ह्याच्यामध्ये कृष्णाचं घर शोधू तरी कसं, आणि तो बालपणीचा मित्र आहे, मला ओळखेल का, अशा मनात त्यांच्या दुविधा चालू आहेत सुदामदेवाच्या। काय करावं, जावं का नाही, का इथूनच मागे फिरावं, काही समजत नव्हतं सुदामदेवांना। मग सुदामदेव त्या नगरीमध्ये शिरलेले आहेत आणि सुदामदेव म्हणतात, अहो श्रीकृष्ण कुठं राहतो? कोणता श्रीकृष्ण? तो का, तो कृष्ण नाही हो, अहो द्वारकेचा राजा कृष्ण। हा, द्वारकेचा राजा कृष्ण, चला चला दाखवतो तुम्हाला। सुदामदेव हळूहळू निघालेले आहेत आणि कृष्णाची भेटण्याची ओढ मनामध्ये आहे, आणि त्या गृहस्थाला म्हणतात, हे बघा तो न माझा बालपणीचा मित्र आहे। बालपणीचा मित्र? मग तो गृहस्थ डोक्यापासून खाली पायापर्यंत त्यांना न्याहाळत आहे। कोणाला? सुदामदेवाला। तुमचा मित्र द्वारकाधीश? हो, पागल तर नाहीत ना? दुसरा म्हणतो, अरे तो पागल आहे, कशाला त्यांच्या नादी लागताय, चला आपण आपले काम करूया। मग सुदामदेव मात्र काय करावं समजत नव्हतं, पण हळूहळू परत पुढे गेले आणि द्वारकाधीश कुठे राहतात, मी त्यांचा मित्र आहे, सगळे जण लोक नाव ठेवत होते, हसत होते। मग सुदामदेवाला एवढं वाईट वाटत होतं का, काय करू मी, जाऊ की नको, जाऊ की नको, असं त्यांचं मन मात्र त्यांनाच बोलत होतं। एक मन म्हणते, सुदामा जाऊ नकोस, तो एवढा मोठा द्वारकेचा राजा आहे, सोन्याची द्वारका आहे त्याची, आणि तुझं अवतार बघ, तुला ओळखेल का तो? एक मन म्हणते, नाही, तो सर्वज्ञ आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे, तो असं करणार नाही, तो ओळखेल, कारण सगळ्या जीवाचा पालन करता म्हणलं ना तर तो परमेश्वर आहे, तो श्रीकृष्ण आहे, तो का नाही ओळखणार, ओळखेल ओळखेल। एक मन असं म्हणते आणि एक मन तसं म्हणते, आणि तेवढ्यात अक्रूर काका आलेले आहेत। अक्रूर काकाला ते कोण, सुदामदेव म्हणतात, मला श्रीकृष्णाला भेटायचं आहे, श्रीकृष्णाला भेटायचं आहे। ठीक आहे ठीक आहे, सेवक जा आणि श्रीकृष्णाला संदेशा द्या का एक ब्राह्मण तुमच्या भेटण्यासाठी वाट बघत आहे।
सेवक गेले धावत 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 सेवक गेले आणि श्रीकृष्णाला सांगितलं, नाथ, अहो एक ब्राह्मण आलेले आहेत आणि ते म्हणतात तुम्हाला भेटायचं आहे. मग श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, सेवक, अरे ब्राह्मण आलेले आहेत आणि केव्हापासून माझी परवानगी मागायला सुरुवात केली तुम्ही? का ब्राह्मणाला मला भेटण्याचा अधिकार नाही असं कसं तुम्ही म्हणू शकता? अहो पण ते ब्राह्मण वेगळाच आहे, आपल्या राज्यातला नाही. मग तेच तर सांगतोय. आश्चर्यचकित होऊन तो शिपाई श्रीकृष्णाला सांगत आहे, काय सांगावं नाथ, अहो डोक्याला पागोट आहे फाटलेलं, अंगावर रुमाल आहे पूर्ण चिंध्या चिंध्या झालेला आणि थोडस कमरेला लंगोटी आहे फाटलेली आणि पायात काहीच नाही. एवढा दारिद्र्य आहे तो, आपल्या राज्यात तसं दारिद्र्य कोणीच नाही. आणि स्वतःला काय म्हणवतो माहितीये, माझा बालपणीचा सखा श्रीकृष्ण परमात्मा आणि मला त्याला भेटायचं आहे. हे शब्द कानावर ऐकल्या श्रीकृष्ण दोन दोन धारा डोळ्याला लागलेल्या आहेत. राही, रुक्माई, सत्यभामा ह्या काय करत आहेत? श्रीकृष्णाचा शृंगार करत आहेत. काऊन तर श्रीकृष्णाला आता सभेत जायचं आहे, त्या शृंगार करत आहेत. पण श्रीकृष्णाला मात्र शृंगार हे काहीच गोड लागत नाही. सुदामा नाव ऐकल्या बरोबर श्रीकृष्ण परमात्मा धावत 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 चाललेले आहेत. अंगावरचा रुमाल कुठे पडला हे त्यांना माहिती नाही. सुदामा 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 करत धावतायत श्रीकृष्ण परमात्मा. अरे त्याला थांबवा रे, माझा भक्त वापस जाईल, थांबवा त्या सुदामाला थांबवा बरं का. गावातले लोक हसत आहेत, चालला ना वापस, कशाचा बालपणीचा मित्र. तेवढ्यात श्रीकृष्ण म्हणतात, सुदामा. मोठ्याने आरोळी मारली श्रीकृष्णाने. मग सुदामाने वळून बघितलं तर श्रीकृष्ण परमात्मा. दोघांची गळा भेट झाली. डोळ्यातून एवढे अश्रू व्हायला लागलेले आहेत का श्रीकृष्णानं डोळ्याच्या अश्रुधाराने त्या सुदामाचे पाय धुतलेत. एवढं त्या भक्ताचं आणि देवाचं प्रेम आहे. ओम देव एवढा वेडा होतो ना भक्तासाठी. डोळ्यातल्या अश्रुधाराने पाय धुतलेत आणि त्याच्या पायातले काटे काढलेत. आणि ती रुक्मिणी आणि सत्यभामा जांबुवंती अचंबित झाल्यात. म्हणतात, काय आहे हे देवा, हा तुमचा मित्र? त्यांना पण नवल वाटायला लागलेला आहे का हा बालपणीचा मित्र आहे म्हणून. रुक्मिणी म्हणते, देवा हा कधीचा मित्र आहे हो? मला तर वाटतंय मक्खन चोर आहे वाटतं गोकुळातला. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, रुक्मिणी किती विनोद करशील ग. अग माझ्या मित्राची हालत तरी बघ ग रुक्मिणी. अग त्यांना आधी स्नान करू दे, पंचपक्वान्नाचं भोजन वाढ रुक्मिणी आणि नंतर विनोद कर रुक्मिणी. मग तेव्हा सगळ्यांनी मिळून त्या सुदामाला उठणं लावलेलं आहे आणि स्नान केलेलं आहे सुदाम देवानं. नंतर पंचपक्वान्नाचं भोजन वाढलेलं आहे. पण सुदाम देवाला मात्र घरची आठवण येत होती का मी आज पंचपक्वान्नाचं जेवण जेवतोय पण माझे मुलं बाळ उपाशी असतील. देवानी अंतर्मनातच जाणलं आणि घरच्यांची पण व्यवस्था केलेली आहे भोजनांची. मग सुदाम देवाला आराम करायला सांगितलं. सुदाम देव आराम झाला त्यांचा आणि मग मात्र श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, सुदामा अरे बालपणीचा आठवत की नाही? मग सुदाम देव म्हणतात, हा 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 कान्हा, का नाही मला आठवणार बरं. ते आठवतंय की नाही? भूक लागली होती तुला आणि मला, गुरु मातेनं चन्ने दिले होते आणि ते मात्र तू एकट्यानेच खाल्ले होतेस, म्हणून ही आज तुझ्यावर परिस्थिती आली सुदामा. अरे भगवंताला अर्पण केल्याशिवाय जर खाल्लं
तर हीच परिस्थिती होती. म्हणजे कोणत्याही जीवाला तुम्ही देऊ नका आणि त्यांचा भाग जर त्यांचा हिस्सा तुम्ही खाल्ला तर हे तुम्हाला भोगावंच लागतं, हे लक्षात ठेवा. दुसऱ्यांचा हिस्सा कधीच खाऊ नाही. म्हणून जे आपल्या नशिबात आहे, जे आपल्या कर्मात आहे तेच फक्त भोगावं, दुसऱ्यांचं हिश्श्याचं खाऊ नाही सुदामा. म्हणून तर आज ही परिस्थिती आलेली आहे. पण सुदामा, मग सुदाम देवाला मात्र वाईट वाटत होतं का खरोखर गुरुमातेनं चिन्हे दिले होते आणि मी एकट्यानेच खाल्ले. कृष्ण परमात्मा विचारत होते सुदामा, अरे तू काय खातोस का? नाही, माझे दात थंडीने कुडकुडतात असं सांगितलं होतं. आणि खोटं सांगून कृष्णाच्या हिश्श्याचे पण चेन्ने खाल्ले होते, म्हणून ही परिस्थिती आली होती सुदाम देवावर. मग त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि मग म्हणतात, कृष्णा, अरे माझी वहिनी कुठे आहे? वहिनी बघायची का? हा ठीक आहे, चल. मग रुक्मिणीला बोलवलं, हे बघ माझा बालपणीचा मित्र आहे आणि त्यांचं दर्शन घे. मग रुक्मिणीनं दर्शन घेतलं आणि भाऊजी मला कंचुकी द्या असं म्हणून ती रुक्मिणी विनोद करत होती. नंतर सत्यभामा आलेली आहे, भाऊजी मला लुगडं पाहिजे म्हणून ती विनोद करत होती. नंतर जांबुवंती आली, ती म्हणते, भाऊजी मला फक्त कुंकवाचा करंटाच द्या, बाकी दुसरं काही नको. एक दुसरी आली आणि म्हणती, भाऊजी मला फक्त आशीर्वाद हवा, मला बाकी काही नको. मग अशा एक 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 येत होत्या. मग सुदामदेव म्हणतात, कृष्णा हे कोण? वहिनी. परत चालू झाल्या, त्यांची लाईन लागली होती. कृष्णा हे वहिनी, कृष्णा हे कोण? वहिनी. आता काय करावं? आशीर्वाद देऊन त्या सुदामाचे हात थकले होते. मग सुदामदेव मात्र अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं म्हणत त्यांच्या मुखातून शब्द निघत नव्हता. मग ते नुसतं हात वर करत होते. हात वर करता करता तो पण हात थकून गेला. मग नुसतं माननच असं करत होते. तरी पण मग सुदामदेव थकले होते खूप. मग कृष्ण म्हणतात, हे बघा 16,108 पत्न्या आहेत. तुम्ही सुदामदेवा तुम्ही आता इथूनच आशीर्वाद द्या, तुम्ही खूप थकले आहात. असा विनोद चालला होता. रोज एक दिवस एकीच्या घरी जायचं, पाहुणचार खायचा, एवढा आनंद वाटत होता सुदामदेवाला. 1 महिना कोणीकडे संपला काहीच कळलं नाही. नंतर मात्र 1 महिना झाला आणि सुदामदेवाला घरची ओढ लागली होती. मी किती दिवस राहणार? मी आयुष्य आरामात आहे, पण माझ्या घरची परिस्थिती काय झाली असल? सुशीला काय करीत असल? माझे मुलं बाळ काय खात असतील? असा प्रश्न त्या सुदामदेवाच्या मनात येत होता. पण परब्रह्म परमेश्वर भगवंत हे साधे आहेत का? भक्ताच्या मनातलं सगळं जाणलं. जेव्हा सुदामाची पूजा करत होते भगवंत, तेव्हा भगवंताने काय केलं माहितीये? अंगठ्याने कुंकू लावलं आणि जी दारिद्र्य रेषा होती ती पुसून टाकली. क्षयच्या जाग्यावर श्री केलं. सुदामदेवाच्या कपाळावरचं क्षय जे होतं ते पुसून गेलं आणि तिथे श्री झालं. श्री म्हणजे लक्ष्मीवंत आणि क्षय म्हणजे दारिद्र्यहीन. ह्याला म्हणतात देव आणि भक्त. अहो मैत्रीचं एक नाटक आहे, पण याला देव आणि भक्त म्हणतात. हे देवाचं आणि भक्ताचं नातं खूप मोठं असतं माऊली. मग श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, सुदामा अरे तू तुझ्या 16,108 वहिन्या बघितल्यात, पण माझ्या वहिनीने मला काय पाठवलं हे मात्र सांग बरं का. मग सुदामदेव म्हणतात, काही नाही काही नाही. नाही नाही आहे काहीतरी, सांग लवकर. नाही ना कृष्णा, अरे काहीच नाही. नाही नाही तुझ्या बगलेत काहीतरी लपलेला आहे बघ. सुदामा खोटं बोलू नकोस बघ. अरे मित्रापासून कोणी खोटं बोलतं का? दाखव बघू. मग सुदामाने काय केलं? ती पोह्याची पुरुचुंडी काढली बगलेतली, घामाने पूर्ण वल्ली झालेली होती आणि ते पोहे मात्र हातावर घेतले श्रीकृष्ण परमात्म्यानं. ते पोह्याची पुरुचुंडी
आणि एक मूठ घेतली आणि तोंडात टाकलेली आहे. घामाचा वास येत होता. त्या पोह्याला जाळे लागलेले होते, किडे लागलेले होते, पण श्रीकृष्ण परमात्मा मात्र आवडीने ते पोहे खात होते. सुदामाजीचे पोहे अन हरी तो मटा मटा खाये. सांगा अहो, एवढं हे वाटतंय ना, काय सांगू, मला तर सुचतच नाही. हे कथा सांगताना व्यास भगवान पण व्याकुळ झाले होते. अरे तू आहेस तरी कसा एवढा भक्ताचा प्रेमी, मी आजच पाहतो बघ, असं म्हणून ते व्यासाच्या पण डोळ्याला दोन दोन धारा लागल्या होत्या. त्या भगवंताचं प्रेम बघून काय त्या सुदामजीचं नशीब, काय सांगावं त्या सुदामजीचं दैव. असा देव भेटणं म्हणजे का सोपं आहे का सांगा. आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्यानं काय केलेलं आहे, दुसरी मूठ घेतलेली आहे आणि ती दुसरी मूठ पण मुखामध्ये घातलेली आहे. सुदामाजीचे पोहे हरी तो मटामट खाये. मटामट ते श्रीकृष्ण परमात्मा ते पोहे खात आहेत आणि तिसरी मूठ घेतली. रुक्मिणीने हात धरला, हे देवा, अहो थोडे तरी आम्हाला राहू द्या ना प्रसाद म्हणून. आम्ही 16,108 पत्न्या मागे आहेत बरं का, हे लक्षात असू द्या. मग देवांनी थांबवलं आणि मग देवानी काय केलं माहितीये, विश्वकर्म्याला बोलवलं आणि जशी माझी द्वारका नगरी आहे तशी सुदामजीची सुदामपुरी करून दे. विश्वकर्म्याने रातोरात त्या सुदामजीची सुदामपुरी करून दिलेली आहे. मग सुदामदेव म्हणतात, हे बघ कान्हा, आता मी निघतो बरं का. हो, अरे तुला जायलाच हवं, तिकडे तुझे मुलं बाळ वाट बघत असतील. पण हे बघ, जे मी कपडे दिलेले आहेत ना ते उतरवून ठेव मात्र, तुझ्या चिंध्या गुंढाळ, आणि तू निघ. मग सुदामदेव म्हणतात, काय हा दयाळू मायाळू परमात्मा आहे बाबा, यानं 1 महिनाभर माझं स्वागत केलेलं आहे, अजून काय पाहिजे, एवढा जीव लावलेला आहे मला, हेच मोठी झालेला आहे, मला नको काही तुझं कृष्णा, पण मला वाट लावण्यासाठी तरी तू सीमेपर्यंत आला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. मग श्रीकृष्ण परमात्मा त्या सुदामदेवाला वाट लावीत 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 द्वारकेच्या सीमेपर्यंत गेलेले आहेत. आणि एवढा मनात कळवळा, सुदामा विसरू नकोस रे. नाही ना देवा, कसा विसर, जा आता कृष्णा, तू घरी जा. हो सुदामा, व्यवस्थित जा बरं. हो, असं म्हणून वाट लावलेला आहे. आणि सुदामदेव त्या सुदामपुरीकडे आलेले आहेत. तर तिथे गुराखी गाई चारत होता. त्या गुराख्याला विचारलं, ही कोणतं नगर आहे. मग ते गुराखी म्हणतो, सुदामपुरी. तर मग त्या सुदामदेवाला वाटलं, हा गुराखी माझी चेष्टा करत आहे, मला हसत आहे, मी परत द्वारकेला आलो की काय, असं वाटत आहे सुदामदेवाला. आणि सुदामदेव भांबावून गेले. तेवढ्यात रथ आलेला आहे आणि सुदामदेवाचं स्वागत केलं आणि रथात बसून सुदामदेवाला घेऊन गेलेले आहेत आणि त्या सुदामदेवाला त्या नगरीचा राजा केलेला आहे. असा माझा परमात्मा आहे, असा माझा श्रीकृष्ण भगवंत आहे. अहो फक्त तुम्ही मुखानं त्याचं नाम घ्या, अहो तो काय करील सांगता येत नाही. हो, रुक्मिणीनं मूठ जर तिसरी मूठ खाल्ली असती ना कृष्णानं, तर सगळं त्रिभुवनाचं राज्य देत होता. पण रुक्मिणीनं मात्र हात धरला म्हणून तेवढं राज्य बचलेलं आहे. असा भगवंत आहे, भक्तासाठी एवढा भाळतो ना, त्याला काही समजत नाही, एवढा तो तल्लीन होऊन जातो भक्तामध्ये.